हॅलो मित्रांनो, नमस्कार. तर इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण शुक्रवारी केल्याप्रमाणे शुक्रवारी ज्या लेवल्स बघितल्या होत्या त्याप्रमाणे बँक निफ्टीने सुद्धा मूव दिलेला आहे. मार्केट 9:15ला बँक निफ्टी ओपन झाली. त्यानंतर इथे एक इन्व्हर्टेड हॅमर रिव्हर्स हॅमर तयार केला 9:15ला. त्यानंतर बँक निफ्टीने जवळपास हॅमरपासून 48,700 पासून ते जवळपास 48,286चा लो गाठला. आपली जी इम्पॉर्टंट लेवल होती 48,400 ही बँक निफ्टीनं ब्रेक केली होती दुपारी. जवळपास ती ब्रेक केली होती 9:30 वाजता ब्रेक केली होती. बँक निफ्टीमध्ये चांगला मोठा फॉल पाहायला मिळाला, जवळपास 550-600 अंकापर्यंतचा. त्याप्रमाणे बँक निफ्टीने पुन्हा लो गाठून परत पुन्हा 48,400चा जो सपोर्ट होता त्या सपोर्टच्या वरती जवळपास 1 घंटा बँक निफ्टी व्हॉलाटाईल होती. त्यानंतर बँक निफ्टीने 11:15च्या जवळपास एक अपसाईड एक कॅन्डल बनवून मोरगोजू जी कॅन्डल बनवून अपसाईड मुवमेंट दिली. जवळपास 48,400 ते ही कॅन्डलचा टेल बघितली ते 48,400 ते जवळपास 48,680 म्हणजेच जवळपास 280 पॉईंटचा अपमूव दिला. त्यानंतर बँक निफ्टी डबल थोड्या वेळानंतर व्हॉलॅटिलिटी वाढली आणि त्यानंतर बँक निफ्टीने पुन्हा एकदा जवळपास डे हाय गाठला. त्यानंतर बँक निफ्टीने जवळपास 48,650च्या आसपास क्लोजिंग दिली आहे. तर इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया. बँक निफ्टीचे 2 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघूया. तर बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट आहे 48,400. हा महत्त्वाचा आहे. हा जर तुटला तर सेलिंग प्रेशर येऊन मार्केट जवळपास दुसऱ्या सपोर्टला जाऊ शकते. ते आहे 47,960च्या आसपासचा सपोर्ट 1, 48,400. सपोर्ट 2, 47,970च्या आसपासचा आहे. आणि रेजिस्टन्स पाहिले तर बँक निफ्टीमध्ये 48,800चा हा एक रेजिस्टन्स आहे. जर बँक निफ्टी 48,800च्या वरती पार केला तर बँक निफ्टी पहिला टप्पा म्हणजेच 49,000 गाठू शकते. त्यानंतर हा महत्त्वाचा ही जी ट्रेंड लाईन आहे ती महत्त्वाची राहील. ही ट्रेंड लाईन ती महत्त्वाची राहील. बँक निफ्टीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली, कारण जे अमेरिकन बाजार आहे ते डोनाल्ड ट्रम्प जे टेरिफ लावत आहेत त्या टेरिफमुळे त्यांच्यासुद्धा बाजारात आणि ग्लोबल बाजारात सुद्धा एक भीतीदायक वातावरण तयार होऊन मार्केट जवळपास कोसळले होते. सगळेच मार्केट, एशियन मार्केटसुद्धा कोसळले होते. तर आपल्या बँक निफ्टीमध्ये जवळपास HDFC बँक जवळपास 3% कोसळला होता. कोटक बँक 1.5-2% कोसळला होता. तर ICICI बँक जवळपास 1.5% कोसळला होता. तर जवळपास मला तर वाटतंय मंगळवार बँक निफ्टी 48,800चा टप्पा पार करेल आणि जवळपास 49 ह्या ट्रेंड लाईनला तरी उद्या टच करेल असं मला तर वाटते. तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.